जर तुम्हाला झटपट काहीतरी बनवून खाऊ वाटले पण ते बनवायसाठी तुमच्याकडे एवढा टाइमच नाहीये तर ही अंड्याची 5 मिनिटातच बनणारी रेसिपी बनवून खायची। तर याला बनवायसाठी एक चपाती लाटून घ्यायची आणि त्याला तव्यावर टाकून दोन्ही साईडनी तेल लावून चांगली भाजून घ्यायची। मग लगेच एक ग्लास घ्यायचा आणि त्याच्यात 2 अंडे एक एक करून फोडून टाकायचे आणि थोडंसं मीठ, मिरची पावडर, चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर टाकून द्यायची आणि हे सगळं चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचं। आता हे लगेच भाजलेलं चपातीवर टाकून द्यायचं, सगळीकडून पांगून घ्यायचं आणि मग थोडंसं तेल लावून त्याला पण चपाती सोबत चांगलं आलटी पालटी करून भाजून घ्यायचं आणि हे पण भाजल्यावर लगेच त्याच्या साईडला तुमच्या आवडीचे व्हेजिटेबल्स आणि सॉस टाकून घ्यायचे। मी इथं फक्त सॉस, मेयोनीज, टमाटर, कांदा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि वरून वाटलंस तर थोडंसं मीठ, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकून घ्यायचं आणि तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यावर चीज पण टाकू शकता आणि सगळं टाकल्यावर याला चांगलं दाबून फोल्ड करून घ्यायचं आणि परत सगळीकडून चांगलं भाजून घ्यायचं। आता झालं आपलं 5 मिनिटातच झटपट बनणारा नाश्ता रेडी। एकदा हे बनवून खाल्ल्याच्या नंतर तुम्ही कधी अंडे आणले तर त्याची भाजी बनवून खा ना खा, पण हे जरूर बनवून खाता। आता तुम्ही याला असंच खा किंवा माझ्या सॉस सोबत खा, कसं पण खा, एकच नंबर लागणार बघा। तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्कीच बनवून पहा आणि तुमचंही कसं बनलं होतं ते कमेंट मध्ये सांगायचं मला अजिबात विसरू नका।